यानंतर नेक्स्ट टाइप आहे मस्क्युलार टिश्यू. नेचरनं ॲनिमल्सना मोमेंटसाठी, लोकोमोशनसाठी एक स्पेशल अशी सेल दिलेली आहे. त्या सेलचं नाव मसल. So muscle is a special cell developed for movement. आता ही सेल आहे, स्पेशलाइज्ड आहे. त्याचं बेसिक स्ट्रक्चर आपण पाहूया. This muscle cell is lined by sarcolemma. That is the plasma membrane of muscle. जो मसलचा सायटोप्लाझम आहे त्याला आपण म्हणतो सार्कोप्लाझम. मग न्यूक्लियस एक असेल किंवा अनेक असतील, आणि या मसलमध्ये मोमेंटसाठी स्पेशल असे प्रोटीन्स असतात, जसं मायोसिन प्रोटीन, ॲक्टिन प्रोटीन. असे ॲक्टिन आणि मायोसिन सारखे स्पेशल कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असतात. त्यांच्या मदतीनंच मसल मोमेंट करतात. या मसलला जोडलेलं आहे नर्व फायबरच्या मदतीनं. नर्व फायबर नर्वस सिस्टीम कडनं आला, मसलला जोडला. त्या ठिकाणी न्यूरोमस्क्युलर जंक्शन तयार झालेलं आहे. या टिश्यूचे सर्व डिटेल्स आपल्याला लोकोमोशन स्केलेटन चॅप्टर मध्ये होणारच आहेत. इथं आपण त्याचा ब्रीफ स्टडी करणार आहोत. मस्क्युलर टिश्यू. There are two types of muscles. पहा कुठलाही मसल फायबर कसा असतो. There are two types of muscles. आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. बरं, मसल फायबरचं स्ट्रक्चर पहा. सार्कोलेमा हा त्याच्यावरती कव्हरिंग दिसतं, त्याला म्हणायचं सार्कोलेमा. त्याच्या आत सार्कोप्लाझम आहे आणि त्याच्या आत तुम्हाला फिलामेंट दिसतात. हे मायोफायब्रिल आहेत. The tissue is made up of many muscle fibers or muscle cells. Muscle fibers are composed of numerous fine myofibril. हे छोटे युनिट आहेत, ते मायोफायब्रिल आहेत. मसल फायबर कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. मसल्स टेक्स पार्ट इन लोकोमोशन अँड मूवमेंट. आता या मसल मध्ये बेसिक टाइप जे आहेत ते दोन आहेत. Involuntary muscles and voluntary muscles. ज्या मसलच्या मोमेंट आपल्या इच्छेप्रमाणे होतात त्यांना म्हणायचं व्हॉलंटरी मसल्स. The movements of muscles are under the control of will. These are called as voluntary muscles. आणि इच्छेप्रमाणे होणाऱ्या मोमेंट्स कोणत्या आहेत तर स्केलेटल मसलच्या आहेत. स्ट्रायटेड मसल्स, व्हॉलंटरी मसल्स असं आपण त्यांना म्हणू शकतो. इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे
the movements of muscles which are not under the control of will. ज्या मसलच्या मोमेंट्स आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत त्याला म्हणायचं इनव्हॉलंटरी मसल्स. त्याच्यामध्ये दोन टाईप येतात, स्मूथ मसल्स किंवा नॉन स्ट्रायटेड किंवा विसरल मसल्स आणि कार्डियाक मसल्स. हार्ट आणि महत्वाच्या मोठ्या ब्लड व्हेसल मध्ये कार्डियाक मसल्स असतात आणि राहिलेल्या सर्व विसरल ऑर्गन्स मध्ये स्मूथ मसल्स असतात. या स्मूथ मसलचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, याचं बघूया स्ट्रक्चर आता. त्याच्यापूर्वी आपण स्ट्रायटेड मसलचं स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर बघू. डिटेल्स आपण पुढच्या चॅप्टरमध्ये लोकोमोशन मध्ये स्टडी करणार आहोत. मसलचे असे बंडल 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 असतात, त्याला आपण म्हणतो फॅसिक्युलाय. या मसलचं जे कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं इपिमायसियम आणि त्याच्यामध्ये मग बंडल 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 फॅसिक्युलाय 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 असतात. त्यांचं इंडिव्हिज्युअल कव्हरिंग आहे त्याला पेरिमायसियम म्हणायचं. त्या फेसिकल मध्ये अनेक पुन्हा मसल फायबर आहेत. त्या मसल फायबरचं कव्हरिंग वरचं लाइनिंग जे आहे इपिमायसियम आहे, एंडोमायसियम आहे. आणि हा मसल फायबर आपण एक एनलार्ज केला तर त्या मसल फायबर मध्ये अनेक छोटे 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 मायोफायब्रिल्स असतात आणि त्या मायोफायब्रिल मध्ये सार्कोलेमा, सार्कोप्लाझम. आता इथं मसल म्हटल्यावर सगळं आलं, सार्कोलेमा आला, सार्कोप्लाझम आला. त्यानंतर एक किंवा अनेक न्यूक्लियाय आल्या. या कॅरेक्टर तर त्याच्या आहेतच. बघा, स्ट्रायटेड मसल्स ना आपण स्केलेटल मसल्स म्हणतो कारण बोनला जोडलेले आहेत. यांच्यामध्ये डार्क बँड, लाईट बँड, अल्टरनेट डार्क लाईट बँड दिसतात कारण स्ट्रायशन्स दिसतात ऍक्टिन आणि मायोसिनचे, म्हणून त्यांना स्ट्रायटेड मसल फायबर्स म्हटलेलं आहे. देअर मोमेंट्स आर अंडर द कंट्रोल ऑफ विल, हेन्स कॉल्ड ॲज व्हॉलंटरी मसल्स. या कामही क्विक करतात, वेगात करतात आणि दमतात सुद्धा लगेच, म्हणून यांना फटीग मसल सुद्धा म्हटलेलं आहे. पहा, they are attached to the bones. Striations are present in muscle fiber. Muscle fibers are bundled together in parallel fashion. Sheath of tough connective tissue encloses several bundles fibers. त्याच्यानंतर इनव्हॉलंटरी मसल्स, ज्यांच्या मोमेंट आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत, त्यांना आपण म्हणतो इनव्हॉलंटरी मसल्स. आणि त्याच्यामध्ये एक आहे स्मूथ मसल, नॉन स्ट्रायटेड, आणि व्हिसरल ऑर्गन मध्ये याच मसल्स असतात, त्यामुळे व्हिसरल मसल्स आपण म्हणतो. या मसलचं स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे. स्पिंडल शेप्ड दिसतात, न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये स्ट्रायशन दिसत नाहीत. डार्क बँड, लाईट बँड असे स्ट्रायशन यामध्ये दिसत नाहीत. यामुळं तर त्यांना स्मूथ मसल्स म्हटलेलं आहे. याचा अर्थ ऍक्टिन मायोसिन तिथं नाहीत असा होत नाही, आहेत पण असे ॲग्रिगेट एकत्र ग्रुप मध्ये आलेले नाहीत, म्हणून दिसत नाहीत बँड्स या ठिकाणी. इनव्हॉलंटरी आहेत, फ्युजिफॉर्म आहेत, टॅपर्ड बोथ एंड्स आहेत, स्ट्रायशन दिसत नाहीत.
Cell junction hold them together. They are bundled together in connective tissue cell. They are seen in wall of internal organs like blood vessels, stomach, intestine. या ज्या इनव्हॉलंटरी हे बाकीचे व्हिसरल ऑर्गन्स आहेत, त्या व्हिसरल ऑर्गन मध्ये या मसल्स आपल्याला पाहायला मिळतात. यांच्या मोमेंटची कॅरेक्टर काय, फंक्शन काय? मोमेंट हे तर आहेच. दे शो स्लो मोमेंट्स, प्रोलॉंग्ड मोमेंट्स विदाउट फटीग, न दमता शिस्तीत बराच वेळ काम करतात या मसल्स. बराच वेळ शिस्तीत मोमेंट करतात या मसल्स. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्ट्रक्चरली दे आर सिमिलर टू स्ट्रायटेड मसल्स बट फंक्शनली सिमिलर टू अनस्ट्रायटेड मसल्स, इनव्हॉलंटरी मसल्स. अशा ज्या मसल्स आहेत, क्वेश्चन विचारला जाईल, कार्डियाक मसल्स आपण हार्ट आणि महत्वाच्या मोठ्या ब्लड व्हेसलच्या ठिकाणी अशा प्रकारच्या मसल्स पाहायला मिळतात. इनव्हॉलंटरी मसल्स ओनली सीन इन हार्ट. सेल जंक्शन फ्यूज द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ दी सेल्स मेक्स देम स्टिक टुगेदर. एकमेकाला चिकटून राहाव्यात यासाठी व्यवस्था केलेली आहे. कम्युनिकेशन जंक्शन्स, यामध्ये कम्युनिकेशन जंक्शन्स असतात. इंटर कॅलरी डिस्क हे कम्युनिकेशन जंक्शन आहेत. यामध्ये दोन मसल फायबरला कम्युनिकेशन जंक्शन, इंटर कॅलरी डिस्क इथं पाहायला मिळते. अलाउ दी सेल्स टू कॉन्ट्रॅक्ट ॲज अ युनिट. आणि हे कम्युनिकेशन यांचं असल्यामुळं एक एक मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही, एकाच वेळी सगळ्या मिळून कॉन्ट्रॅक्ट होणार. हा फायदा आहे. ज्यावेळी नर्वस सिस्टीमचं असेल किंवा नर्वस सिस्टीमचा डायरेक्ट कंट्रोल नाहीच आहे, फक्त स्पीड वाढवण्यासाठी आहे, परंतु ज्यावेळी सिग्नल मिळेल कॉन्ट्रॅक्शनचं, त्यावेळी एकाच वेळी सगळ्या कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याच्यासाठी हे कम्युनिकेशन जंक्शन जे आहेत ते जंक्शन्स इथं मदत करतात. दे शो रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन थ्रूआउट लाईफ विदाउट फटीग. आयुष्यभर न दमता, स्पीड मध्ये न दमता काम करणाऱ्या मसल्स म्हणजे या कार्डियाक मसल्स. आता स्ट्रक्चर विचारात घेतलं तर इथं इंटर कॅलरी डिस्क जोडलेल्या दिसत आहेत. आणि यांच्यामध्ये कंडिशन कुठली दिसते तर यांच्यामध्ये इंटर कॅलरी डिस्क आहे. फेंट स्ट्रायशन दिसतात. म्हणून आपण म्हणतो स्ट्रक्चरली दे आर सिमिलर टू स्ट्रायटेड मसल्स. फंक्शन मात्र इनव्हॉलंटरी आहे. अशा प्रकारे लास्ट आहे न्यूरल टिश्यू, नर्वस टिश्यू. आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये अनेक टाईपच्या सेल्स असतात. मेन स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे न्यूरॉन. रिस्पॉन्सिव्हनेस, इरिटॅबिलिटी ही कॅरेक्टर न्यूरॉनची आहे. त्या न्यूरॉनच्या मध्ये सपोर्टिंग टिश्यू असतो, त्यांना म्हणायचं न्यूरोग्लियल सेल्स. सपोर्टिंग टिश्यू आहे न्यूरॉनच्या मध्ये, पॅकिंग सारखं काम करणारा न्यूरोग्लियल सेल्स. आणि या सेल्स सतत डिवाइड होत असतात. न्यूरॉन एकदा बनले की डिवाइड होत नाही. त्यामुळं ब्रेन ट्यूमर झालेल्या व्यक्तीला ऍक्च्युअल न्यूरॉनला झालेला नाही, न्यूरोग्लियल सेलला ट्यूमर झालाय त्याच्यामध्ये.
म्हणून ऑपरेशन करून तो बाजूला काढला तरी पर्सन जगू शकतो. न्यूरोग्लियल. त्यानंतर जे लाइनिंग आहे इनर व्हेंट्रिकलचं, त्या ठिकाणी एपिंडायमा सेल्स असतात. दे सिक्रेट सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि सिलियरी आहे, त्यामुळं सर्क्युलेटिंग ठेवण्याचं काम फ्लुइडला करतात या सेल्स. आणि हायपोथॅलॅमस मध्ये न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत. हायपोथॅलॅमस मध्ये न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत. काही हॉर्मोन्स या ठिकाणी सिक्रेट केले जातात. तर अशा प्रकारे नर्वस टिश्यू मध्ये न्यूरॉन आहे, न्यूरोग्लियल सेल्स आहेत, एपिंडायमा सेल्स आहेत आणि न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत. त्यापैकी न्यूरॉन हेच या नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ बॉडी. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन साठी हे स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल आहे. न्यूरॉन्स आर एक्साइटेबल. दे कॅरी इम्पल्सेस. संदेशवहन. संदेश इकडून तिकडं, इकडून तिकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं सतत संदेश जात असतात. इलेक्ट्रोकेमिकल चेंजेसच्या फॉर्म मध्ये जात असतात. त्यालाच आपण म्हणतो इम्पल्स. न्यूरॉन्स आर प्रोटेक्टेड अँड सपोर्टेड बाय. या दोन्ही न्यूरॉनच्या मध्ये पॅकिंग करण्याचं, सपोर्ट करण्याचं काम कोणता टिश्यू करतो तर न्यूरोग्लियल टिश्यू करत असतो. न्यूरोग्लिया मेक्स मोर दॅन हाफ ऑफ द व्हॉल्यूम ऑफ न्यूरल टिश्यू. निम्म्यापेक्षा जास्त नर्वस सिस्टीम मध्ये न्यूरोग्लियल सेल्सनेच बनलेला आहे तो. इथं फोटोग्राफ दाखवलेले आहेत. इथं फोटोग्राफ दाखवलेले आहेत. आता यामध्ये हा आहे न्यूरॉन. न्यूरॉन 3 टाईपचे असतात. हा आहे युनिपोलार न्यूरॉन. युनिपोलार न्यूरॉन्स. आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये युनिपोलार न्यूरॉन असतात. त्यानंतर या ठिकाणी जर न्यूरॉन पाहिला तर असे हे बायपोलार बनतात. आपल्या डोळ्यामध्ये असतात बायपोलार न्यूरॉन्स. आणि आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये, ब्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत मल्टीपोलार न्यूरॉन्स. सो न्यूरॉन इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. मल्टीपोलार न्यूरॉन मध्ये ही आहे त्याची सेल बॉडी किंवा त्यालाच आपण म्हणतो सायटॉन. सायटॉन लुक्स ग्रे कलर्ड, सो इट फॉर्म्स ग्रे मॅटर ऑफ नर्वस सिस्टीम. या सायटॉन मध्ये न्यूक्लियस आहे आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या साह्यानं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम न बनलेला आहे. इथं निसल्स ग्रॅन्युल्स आहेत. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे म्हणजे रायबोसोम आहेत त्याच्यावर, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस हे त्याचं फंक्शन आहे.
निसल्स ग्रॅन्युलचं. सायटॉन हेच कुठल्याही इम्पल्सचं ॲनालिसिस करणारं, सेन्सरी इम्पल्स रिसीव करणं, त्याचं ॲनालिसिस करून मोटार इम्पल्स बनवायचं काम सायटॉनचं आहे. या सायटॉन पासून छोट्या छोट्या शॉर्ट प्रोसेसेस अराइज होतात. यांना आपण म्हणतो डेंड्रॉन्स. Many short processes arises from cyton called as dendrons. सेन्स ऑर्गन कडनं डेंड्रॉन कडं इम्पल्स येतात, सेन्सरी इम्पल्स येतात आणि ते सेन्सरी इम्पल्स डेंड्रॉन कडून सायटॉन कडं कॅरी केले जातात. सायटॉन त्याचं ॲनालिसिस करून मोटार इम्पल्स बनवणार आणि या सायटॉन पासून एक लॉंग अशी प्रोसेस अराइज होते, त्याला आपण म्हणतो एक्सॉन, एक्झॉन. त्या एक्झॉनचं मेम्ब्रेन म्हणजे एक्झोलेमा, त्याचा प्लाझ्मा एक्झोप्लाझम. या एक्झॉन वरती अशा न्यूरिलेमाचं कव्हरिंग आहे, न्यूरिलेमाचं कव्हरिंग आहे. त्या न्यूरिलेमामध्ये श्वान सेल्स आहेत, त्यांचे न्यूक्लियस आहेत. हे श्वान सेल्स श्वान सेल. पण न्यूरिलेमा कंटिन्यू नाही, इथं इंटरप्शन दिसतात. हे जे इंटरप्शन्स आहेत त्यांना आपण म्हणतो नोड्स ऑफ रॅन्वियर. नोड्स ऑफ रॅन्वियरच्या ठिकाणी न्यूरिलेमाचं कव्हरिंग नसतं, त्यामुळं सॉल्टेटरी इम्पल्स कॅरी करण्याची प्रोसेस जी आहे ती या लोकेशनला होत असते, या लोकेशनला होत असतं. काही या एक्झॉन मध्ये, आता एक्झॉन एंड्स इनटू टिलेडेंड्राइट आणि दोन, बघा समजा ह्याचे टिलेडेंड्राइट आणि ह्याचे टिलेडेंड्राइट, या दोन याचे म्हणजे टिलेडेंड्राइट आणि दुसऱ्या एक्झॉनचे समजा हे असतील डेंड्रॉन्स असतील. या दोघांच्या मध्ये गॅप आहे आणि त्या गॅपला आपण म्हणतो सिनॅप्टिक गॅप. आणि तिथं केमिकल रिलीज होतात आणि गॅप भरून काढले जातात, इम्पल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. आपण याचे डिटेल्स नर्वस सिस्टीम मध्ये स्टडी करणार आहोतच. आता हे नर्व फायबर जे आहेत याच्यामध्ये हे दोन टाईपचे आहेत. ज्या नर्व फायबर वरती फॉस्फोलिपिडचं कव्हरिंग असतं त्याला आपण म्हणतो मायलिन शीथ. ज्या नर्व फायबर मध्ये मायलिनचं शीथ असतं, फॉस्फोलिपिडचं कव्हरिंग असतं, त्याला म्हणायचं मायलिनेटेड मेडुलेटेड. आणि ज्याच्यावरती कव्हरिंग नसतं ते नॉन मेडुलेटेड किंवा नॉन मायलिनेटेड नर्व फायबर्स. त्यानंतर नर्व फायबर्स किंवा नर्व ज्या आहेत त्या तीन टाईपच्या असतात. ज्या नर्व्स इम्पल्स सेन्स ऑर्गन कडनं इम्पल्स सायटॉन कडे कॅरी करतात त्यांना आपण म्हणतो सेन्सरी. जे नर्व्स किंवा जे न्यूरॉन सेन्स ऑर्गन कडनं असोसिएशन न्यूरॉन कडे, ऍडजस्टर न्यूरॉन कडे इम्पल्स कॅरी करतात
त्यांना आपण म्हणतो सेन्सरी न्यूरॉन. जो ॲनालिसिस करणारा न्यूरॉन असतो तो ॲडजस्टर किंवा असोसिएशन न्यूरॉन असतो. आणि ॲडजस्टर न्यूरॉननी मोटार इम्पल्स जो बनवलाय तो इफेक्टार ऑर्गन पर्यंत जोडायचा, मसल किंवा ग्लँड पर्यंत जोडणारा जो न्यूरॉन आहे त्याला मोटार न्यूरॉन म्हणायचं. न्यूरॉन ही सेल एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये एकदा बनले पुन्हा आयुष्यात न्यूरॉन कधीही मल्टिप्लाय होत नाहीत. न्यूरॉन इज लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी. आणि न्यूरॉन एकदा बनले की पुन्हा कधीही डिवाइड होत नाहीत. This is about nervous tissue.